आज आपण असे कोणते चार पदार्थ आहेत की जे अवॉइड करायचे आहे आपल्याला रोजच्या आपल्या जेवणामधून, डाएट मधून, तर ते बघणार आहोत. खरं तर पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक म्हणतो आपण, स्वच्छतेचं प्रतीक असतं, प्युरिटीचं प्रतीक असतं, मैत्रीचं प्रतीक असतं. परंतु असेच चार पांढऱ्या रंगाचे अन्न पदार्थ आहेत की जे आपलं आरोग्य बिघडवू शकतात. तर ते कोणते, वन बाय वन बघूया आपण. येस. फ्रँकलिन नावाचे शास्त्रज्ञ आहे, ज्यांनी आहारावर वगैरे बरंच संशोधन केलेलं आहे. आपलं डाएट कसं असावं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की युअर डाएट इज अ बँक अकाउंट, गुड फूड चॉईसेस आर गुड इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही जे काही अन्न घेताय रोज दिवसभरामध्ये, तर ते तुमचं बँक अकाउंट आहे. तुम्ही जर त्या बँकेमध्ये गुड फूड इन्व्हेस्ट केलं, म्हणजे गुड फूड घेतलं, चांगलं अन्न पदार्थ घेतले, तर त्याचं जे बेनिफिट आहे तो सुद्धा आपल्याला चांगलाच मिळणार आहे. आणि जर बॅड फूड, जे आरोग्यासाठी घातक आहे, असे अन्न पदार्थ तुम्ही जर घेतले, तर त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला म्हणजे बॅड मिळणार आहे. म्हणजे हे बँक अकाउंट आहे, आपण जे अन्न खातो ते. जर आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, तर त्या बँकेमध्ये आपल्याला चांगलं फूड, गुड चॉईस, आपली फूडची जी चॉईस असली पाहिजे ती गुडच असली पाहिजे, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे असेच पदार्थ आपण इनटेक केले पाहिजे. तर फार काळजीपूर्वक, आणि म्हणूनच हा अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत की काय खायला पाहिजे. आणि फक्त हे खाऊ नका, ते खाऊ नका म्हणून चालणार नाही, तर ते पदार्थ का खायचे नाही, तर हे सुद्धा एक सायंटिफिक दृष्ट्या थोडासा समजावण्याचा प्रयत्न मी करत आहे. आता आपण अन्न पदार्थ घेतो, कशासाठी घेतो, तर एनर्जीसाठी घेतो, बरोबर. आपल्याला एनर्जी वाटावी, त्याचबरोबर आपल्या पेशींची जी गरज आहे, वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन वगैरे, ही सगळी गरज जी आहे ती पूर्ण व्हावी. आणि मेन उद्देश जो आहे, पेशींना एनर्जी पाहिजे असते, आणि त्या एनर्जीसाठी आपण अन्न पदार्थ घेत असतो. त्यासाठी आपलं जी सगळी सिस्टीम आहे तर ती कार्य करत असते, ती पेशींना एनर्जी पोहोचली पाहिजे. जेव्हा आपण चांगलं अन्न पदार्थ घेतो, गुड फूड जेव्हा इनटेक करतो, तर तेव्हा आपली हेल्थ सुद्धा चांगली राहत असते. आणि आपण कसे बनतो, आपण जे खातो तसंच आपण बनत असतो. म्हणजे आपला स्वभाव असेल, आपली मेंटल हेल्थ असेल, आपली फिजिकल हेल्थ असेल, ते आपले, आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्यावर बनत असते. असं म्हणतात की ते तांबस पदार्थ वगैरे जे काही म्हणत असतात की तेही खरं आहे की त्यानुसार आपला स्वभाव बनत असतो. आणि यामुळं आपली पुढची जी चॉईस आहे, अन्न पदार्थ आपण जे घेतो आहोत, तर ते सुद्धा विचारपूर्वक घ्यायला पाहिजे की आपण काय खायला पाहिजे. आता मी म्हटलंय की चार विलन आहेत आपल्या जेवणामध्ये, ते कोणते आहेत, तर ते बघूयात वन बाय वन. पहिला जो आहे व्हाईट पदार्थ, तर तो आहे आपलं गव्हाचं पीठ किंवा मैदा. मैदा हा सुद्धा तेवढाच घातक आहे, आणि गव्हाचं पीठ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फारसं चांगलं नाही. व्हाईट फ्लोअर म्हणजे का चांगलं नाही, तर ते बघू. दुसरा जो आहे तो मिल्क आहे. मिल्क आपण असं म्हणतात की ते कम्प्लीट फूड आहे. त्याचबरोबर कॅल्शियम फक्त आपल्याला दुधामधूनच मिळतं, तर ती सुद्धा, जो तुमची जी मिथ्स आहे ते सुद्धा ब्रेक करण्याचं काम आज होईल. तिसरा जो व्हाईट विलन आहे आपल्या प्लेट मधला, तो आहे प्रोसेस्ड सॉल्ट. आणि चौथा जो आहे तर तो म्हणजे शुगर. वन बाय वन आपण बघूया की ते आपल्या आरोग्यासाठी का चांगलं नाही. आता मैदा, मैदा जो आहे तो कसा बनतो, तर आपलं जे गहू आहे, तर ते जेव्हा त्याच्यापासून मैदा बनवला जातो, गव्हाचे तीन पार्ट असतात. वरचं आवरण असतं, मध्ये एक जर्म असतं, म्हणजे जिथून अंकुर फुटतो, त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट्स वगैरे असतात. आणि वरचं जे आवरण आहे, वरचं आवरण आपल्या याचं, आपण कोंडा म्हणून चाळणीवर वाटतं बाहेर काढतो, तर त्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात, आणि विशेष करून बी विटॅमिनचं प्रमाण त्यामध्ये जास्त असतं. आणि मधलं जे एंडोस्पर्म असतं, त्यामध्ये जास्त करून आपलं हे असतं, कार्ब असतं. मैदा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये काय होतं, वरचं ब्रांड आणि मधलं तो जर्म, ज्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट्स आणि काही न्यूट्रिएंट्स असतात, तर ते बाहेर काढलं जातं चाळून वगैरे. ते कारण तो पांढरा शुभ्र मैदा बनवायचा असतो, आणि फक्त आतलं जे पांढरं पांढरं हे आहे, तर ते घेतलं जातं. आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त कॅलरीज मिळतात, त्यातून फक्त कार्ब मिळतं. मैदा जो आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो 71 आहे, कारण प्रोसेस झालेली आहे. होल ग्रेनवर प्रोसेस होऊन त्याचा मैदा बनवताना त्यातले बरेचसे फायबर, म्हणजे जवळपास ऑलमोस्ट सगळंच फायबर काढलं जातं, आणि त्यातले न्यूट्रिएंट सुद्धा वेगळे झालेले असतात. त्यामुळं होल ग्रेनचा जो GI आहे, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स, आपल्या रक्तामध्ये जे ग्लुकोज निर्माण होत असतं, ग्लुकोज तयार होतं ते खाल्ल्यानंतर, तर ते जे रिलीज होण्याचं प्रमाण आहे ते हळूहळू होतं. परंतु मैद्यामधून
ते फास्ट होतं, म्हणून मैद्याचा GI जो आहे तो जास्त आहे होल ग्रेनच्या मानाने. आता होल ग्रेनचं जेव्हा आपण बारीक पिठामध्ये रूपांतर करतो तेव्हा जवळपास 80% त्यातले न्यूट्रिएंट्स जे आहेत ते नष्ट झालेले असतात, आणि त्यामुळे त्याचा GI वाढतो. आणि मैद्याचा जो GI आहे तो जास्त असल्या कारणाने आपली जी शुगर आहे, ब्लड मधली शुगर, तर ती पटकन वाढते. आता ब्लड मधली शुगर ही प्रत्येकाच्याच याच्यामध्ये असते, फक्त डायबिटीस व्यक्तीलाच फक्त शुगर आहे असं नाही. तर प्रत्येकाच्या ब्लड मध्ये शुगर रिलीज होत असते, त्याशिवाय एनर्जी तयार होणारच नाही. तर ही जी शुगर आहे तर ती पटकन वाढते. त्याचबरोबर ही शुगर जेवढी फास्ट वाढते तेवढ्याच फास्ट मध्ये इन्सुलिन सुद्धा सिक्रीट होतं, आणि ते सिक्रीट झालेलं इन्सुलिन ब्लड मधली वाढलेली शुगर काढून घेतं, आणि जेवढी पाहिजे तेवढी सेल्स वापरते. आणि जेव्हा सेल्सला नको असेल तर तेव्हा ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या लिव्हर मध्ये साठवली जात, आणि त्याच जेव्हा ते ग्लायकोजनही भविष्यामध्ये वापरल्या जात नाही तर त्याच फॅट सेल मध्ये रूपांतर होत. म्हणजे मैद्याचा आणि फॅट गेनचा किती जवळचा संबंध आहे बघा. जेव्हा जास्त मैद्याचे पदार्थ इनटेक करतो तेव्हा आपलं फॅट हे जास्त वाढतं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेकरी पदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे तो वाढतो. जेव्हा मैद्याच्या पदार्थांचं आपण वारंवार इनटेक करतो तेव्हा आपला इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो, आणि टाईप 2 डायबिटीस होण्याची भीती जी आहे ते चान्सेस जास्त होतात. मैद्यामध्ये मी आधीच सांगितलं की फायबर जे आहे तर ते ऑलमोस्ट काढलेले असतात, आणि फायबरचं जे काम आहे तर ते खूप महत्वाचा रोल आहे आपल्या डायजेशन मध्ये. एक तर ग्लुकोज स्पाइक जास्त होऊ देत नाही फायबर, आणि बराच वेळपर्यंत आपली जी भूक आहे तर ती लागत नाही आपल्याला. बराच वेळपर्यंत पोट भरल्याची जाणीव आपल्याला फायबरमुळे राहत असते, परंतु हे फायबरच काढलं जातं. त्याचबरोबर आपलं जे पोट साफ होण्याचं काम आहे, बाउल फंक्शन, तर ते सुद्धा फायबरमुळे चांगलं होतं. पण याच्यामध्ये जर झिरो फायबर असेल त्यामुळे आपलं गट हेल्थ सुद्धा खराब होणार आहे. त्याचबरोबर मैदा असेल किंवा गव्हाचं, आपण रोज चपातीचं जो पीठ आहे गव्हाचं पीठ, तर त्यामध्ये ग्लुटेन आहे. ग्लुटेन नावाचं एक प्रोटीन असतं, आणि हे ग्लुटेन नावाचं जे प्रोटीन आहे तर 80% लोक असे आहेत की ते ग्लुटेनसाठी इनटॉलरंट आहेत. म्हणजे ग्लुटेन त्यांच्या बॉडीला सूटच होत नाही, त्यांच्या जीन्स मध्ये ग्लुटेनला सहन करण्याची हेच नाही. तर अशा लोकांना खूप काळपर्यंत जेव्हा गव्हाचा इंटेक घेतात किंवा मैद्याचा इंटेक करतात तर तेव्हा भविष्यामध्ये त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याचबरोबर त्यामधलं जे ग्लुटेन आहे तर ते इन्फ्लेमेशन निर्माण करण्याचं काम करतं शरीरामध्ये. मी नेहमी सांगत असते की ज्यांना कुणाला हे आहे, थायरॉइड आहे किंवा हार्मोनल इश्यूज आहे किंवा शरीरामध्ये कुठेही सूज आहे, तर त्यांनी सगळ्यात पहिलं म्हणजे आपली गव्हाची चपाती बंद करायची. त्याचं कारणच ते आहे की शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज निर्माण करण्याचं काम हे ग्लुटेन करत असतं, की जे गव्हामध्ये असतं. त्याचबरोबर ते एक बार्लीमध्ये सुद्धा असतं, आणि ओट्स मध्ये सुद्धा असतं ग्लुटेन. त्यामुळे हे 3 पदार्थ जे आहेत ते शक्यतो टाळायचे आहेत. मग आता गहू जर घ्यायचा नाही, मैदा जर खायचा नाही, तर मग काय खायचं? तर त्याला अल्टरनेटिव्ह जे आहेत ते खूप हेल्दी पदार्थ आहेत, हेल्दी धान्य आहेत, जे की ज्वारी आहे, बाजरी आहे, रागी आहे, नाचणी आहे, मका खाऊ शकता तुम्ही, राईस खाऊ शकता, व्हाईट राईस, ब्राऊन राईस. जे खूप ओव्हरवेट असतील त्यांनी ब्राऊन राईस खायला हरकत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आहेत तर ते सुद्धा आपण इनटेक करू शकता, की ज्यामधून आपल्याला खूप छान न्यूट्रिएंट्सही मिळणार आहे, फायबरही भरपूर मिळणार आहे, आणि आपलं आरोग्य जे आहे ते खूप चांगलं राहणार आहे. त्यामुळे शक्यतो प्रत्येकाने ट्राय करायचं आहे इथून पुढे की गव्हाची चपाती कमीत कमी खायची, आणि मैद्याचे पदार्थ तर टोटली अवॉइड करायचे आपल्या आहारातून. कारण हाच मैदा जो आहे तो फॅट तर आपला वाढवतोच, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढवतो, आणि त्यामुळं हार्ट हार्ट डिसिजेस आपल्याला निर्माण होऊ शकतात. बीपीचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, आणि बऱ्याच वेळा डॉक्टर सांगत असतात तुम्हाला की मैद्याचे पदार्थ अवॉइड करा. तर हे त्याचं कारण आहे. आता दुसरा जो पदार्थ आहे कोणता अवॉइड करायचा, तो आहे मिल्क. ऍक्च्युली मिल्क व्हाईट नाहीये. असेल की हे मिल्क व्हाईट आहे असं का म्हणतात? मिल्क व्हाईट नाहीये. मिल्क मिल्क हे कम्प्लीट मिल्क आहे. पण कोणतं? आईचं दूध जे बाळाला
पाहिजे असतं, तर ते बाळासाठी कम्प्लीट मील असतं. म्हणजे बाळाला जे सगळे न्यूट्रिएंट्स मिळत असतात ते आईच्या दुधातून मिळतात. आईच्या दुधामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स सगळं काही त्याला मिळत असतं. प्रोबायोटिक्सही त्याला त्यातून मिळत असतात. योग्य प्रमाणात जे पाहिजे ते फॅट्सही मिळतात आणि कार्ब्सही मिळतात. म्हणजे बाळासाठी आईचं दूध जे आहे ते कम्प्लीट मिल्क आहे. त्यातून बाळाची इम्युनिटी जी आहे ती पण वाढणार असते आणि त्याची वाढ सुद्धा चांगली होते. त्याची बाळाची ग्रोथ होण्यासाठी आईचं दूध पहिल्या 6 महिन्यापर्यंत म्हणजे अमृत आहे. हे सगळ्यांना मान्य आहे. पण अजून एक फॅक्ट आहे दुधाबाबतची. अॅनिमल मिल्क जे आहे म्हणजे प्रत्येक अॅनिमलचं जे पिल्लू आहे, आता गाईचं वासरू जे आहे, गाईचं वासरू गाईचंच दूध पितं. म्हशीचं पिल्लू म्हशीचंच दूध पितं. बकरीचं जे करडू आहे ते बकरीचंच दूध पितं. पण माणूस हा असा प्राणी आहे की त्याला सगळ्यांचंच दूध चालतं. बकरीचंही चालतं, गाईचंही चालतं, म्हशीचंही चालतंय, असं सगळ्यांचंच दूध चालतं. आता तुम्ही म्हणाल की आपले सगळे पूर्वज हेच हेच करत होते आणि मग तुम्ही आता आम्हाला असं का सांगताय की, पण याच्यावर संशोधन केलेलं आहे. दिल्लीच्या एक डॉक्टर नंदिता शहा आहे. तर त्यांनी याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यातून त्यांच्या असं लक्षात आलंय की जेव्हा आपण अदर आणि अॅनिमल्सचे जेव्हा दूध इनटेक करतो तर त्यांचे जे हार्मोन्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये जातात आणि ते आपले हेल्थ जे आहे हार्मोनल हेल्थ डिस्टर्ब करत असतं. आणि त्यातून आता जरी आपल्याला वाटत असेल की दूध हेल्दी आहे, त्यातून कॅल्शियम मिळतं, त्यातून फॅट्स मिळतं, हे मिळतं, ते मिळतं, दूध हे आतापर्यंत आपल्याला हेच बिंबवलं गेलेलं आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे आणि दूध घेतलं तर तुझी तब्येत चांगली राहणार आहे. पण ही फॅक्ट आहे की जेव्हा आपण प्राण्यांचं दूध घेतो तर तेव्हा प्राण्यांचे हार्मोन्स जे आहेत, आता दूध गाय केव्हा देते जेव्हा तिचं ते हार्मोन सिक्रिट होतात तर त्यावेळेसच तिला पाणावती ना ती, तर त्यामुळे ते हार्मोन्स जे आहेत ते तिच्या दुधातून आपल्या शरीरामध्ये जातात आणि वेगवेगळे हार्मोनल चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. जरी ते आत्ता लगेच आपल्याला जाणवत नसतील तरी त्याचं जे कारण आहे हार्मोनल आपले इम्बॅलन्स तर ते तेच आहे. पुढे अजूनही त्याबाबत फॅक्ट सांगणार आहे. हे अगोदरचं जेव्हा प्युअर दूध होतं तर तेव्हाच्या बाबतीतच सांगते. पहिलं जे दूध होतं त्याची क्वालिटी जी होती ती क्वालिटी चांगली होती, कारण ते जे गाई म्हशी होत्या ते ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेला चारा खायच्या, गवत खायच्या. आता शेतीमध्ये एवढा प्रॉब्लेम झालेला आहे की रासायनिक खतं आणि फवारण्या केल्याशिवाय कुठलं पीक येत नाही. म्हणजे अगदी जनावरांसाठी जो घास उगवला जातो त्यावर सुद्धा फवारण्या असतात आणि तेच फवारण्यायुक्त रासायनिक खतयुक्त गवत चारा खाऊन हे प्राणी मोठे झालेले असतात. साहजिकच त्यांच्या दुधामध्ये सुद्धा तो अंश उतरतो आणि त्यामुळे दुधाची जी क्वालिटी आहे ती सुद्धा खराब झालेली आहे. आता दूध पचवण्यासाठी आपली जी लाईफस्टाईल आहे त्या योग्य नाहीये. आपण जे सेडेंटरी लाईफ आहे आपलं त्यामध्ये दुधाचं डायजेशन हे प्रॉपर होत नाही. पहिले जे लोक होते कष्टाची कामं होती त्यामुळे त्यांना ते दूध पचून जायचं. त्याचबरोबर जे 60% इंडियन लोक आहेत तर ते लॅक्टोज इंटॉलरंट आहे. दुधामध्ये लॅक्टोज असतं आणि ते लॅक्टोज जे आहे बऱ्याच लोकांना ते सूट होत नाही. जेनेटिक टेस्ट जर केल्या तर बऱ्याच लोकांना दुधाचं म्हणजे लॅक्टोज आणि ग्लुटेन इंटॉलरंट आढळून येतं. ही फॅक्ट आहे आणि त्यामुळं सुद्धा काही लोकांना ते सूट होत नाही. त्याचबरोबर आत्ताच्या कंडिशन मध्ये दुधाची मागणी ही प्रचंड वाढलेली आहे आणि दुधाचं प्रोडक्शन हे खूप कमी आहे, त्या मानाने खूप कमी आहे. आकडेवारीत आपण जाणार नाही, परंतु ते जे इम्बॅलन्स हे करण्यासाठी मग लोक काय काय फंडे आजमावतात तुम्हाला माहित आहे. काय काय मिक्स करतात दुधामध्ये आणि ते जे काही मिक्स करतात दुधामध्ये भेसळ करतात तर ती जी आहे ती आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. म्हणजे दूध नसून ते विष विष आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीला देतो असं म्हणायला हरकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते आणि ती काय काय असेल ते त्यांनाच माहिती, परंतु ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याचबरोबर दुधामध्ये जे फॅट आहे तर ते सॅच्युरेटेड फॅट आहे की जे आपली बॉडी डायजेस्ट करू शकत नाही. दुधामधलं फॅट आपली बॉडी डायजेस्ट करू शकत नाही म्हणून जास्त दूध घेणाऱ्यांना फॅटचं प्रमाण हे जास्त असते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल जे आहे ते खूप वाढून जातं, कारण बॉडीत ते फॅट जे आहे ते डायजेस्ट करत नाही तर ते मग आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट व्हायला लागतं. आता पेस्टिसाइड्स आणि अँटीबायोटिक्स दुधामध्ये कसे येतात तर जे खाद्य प्राण्यांना दिलं जातं पेंड वगैरे त्या स्वरूपामध्ये तर त्यामध्ये त्या कंपन्या ज्या आहेत ते अँटीबायोटिक्स मिक्स करत असतात की तुमचे प्राणी हेल्दी राहावे, ते आजारी पडू नयेत असं ते या उद्देशाने त्यांचं ते असतं
की अँटीबायोटिक्स त्यामध्ये मिक्स केले जातात. आणि पेस्टिसाइड्स तर चाऱ्यामधूनच त्यांना प्राण्यांना प्राण्यांच्या शरीरात जातात. त्यामुळं अँटीबायोटिक्स आणि पेस्टिसाइड्स हे दोनही घटक दुधामध्ये येतात. आता अँटीबायोटिक्सचा ओव्हरडोस झाल्यामुळं आपली बॉडी एक इतकी त्याला हे होती की नंतर नंतर आपण जेव्हा ऍक्च्युअली आजारी पडतो तर तेव्हा अँटीबायोटिक्स आपल्या शरीरावर इफेक्टच करत नाही. आणि अँटीबायोटिक्सचा जास्त वापर हा घातक असतो. तर हा एक खूप महत्वाचा तोटा आपल्याला त्यातून आहे की आपण दूध का घ्यायचं नाही. पेस्टिसाइड्स आणि अँटीबायोटिक्स सुद्धा आपल्या शरीरामध्ये दुधासोबत जात असतात. आणि हार्मोनल इम्बॅलन्स, आता बरेचसे प्राणी असे आहेत की म्हणजे दूध दूध चांगलं जास्त येण्यासाठी गुरांचे मालक जे आहेत बरेच वेळा त्यांना हार्मोनचे इंजेक्शन देतात. हार्मोनचं इंजेक्शन दिल्याशिवाय ती गाय किंवा म्हैस पान होतच नाही आणि दूधच देत नाही. असं बऱ्याच ठिकाणी मी स्वतः बघितलेलं आहे. मी स्वतः एका गोठ्यामध्ये दूध आणायला जायचे गेवराईमध्ये असताना, तर तेव्हा त्यांची एक म्हैस अशी होती की तिला इंजेक्शन टोचल्याशिवाय ती दूधच द्यायची नाही. आणि तिचं दूध एवढं भारी होतं, सगळे लोक तेच दूध मागायचे. तर फॅट जास्त होतं त्या दुधामध्ये, त्यामुळे त्याला जास्त मागणी होती आणि इंजेक्शन दिल्याशिवाय ती दूध द्यायची नाही. आणि ते जे इंजेक्शन दिलं ते हार्मोनचं इंजेक्शन असायचं. साहजिकच हार्मोन्स त्या दुधामध्ये येणार आणि खूप सारे हार्मोनल चॅलेंजेस नंतर मग त्यामध्ये आपल्याला होऊ शकतात. तर हे कारण आहेत की आपण दूध का घ्यायचं नाही. आता प्रत्येकाला असं म्हणजे आपल्याला आतापर्यंत हेच बिंबवलेलं आहे की दुधामध्ये कॅल्शियम जास्त असतं. पण कॅल्शियम मिळवण्यासाठी आपल्याला इतरही अनेक घटक आहेत, जसे की तीळ आहे, त्याचबरोबर खसखसीमधून सुद्धा कॅल्शियम भरपूर मिळतं. कढीपत्ता जो आहे, कच्चा कढीपत्ता जर खाल्ला तर दुधाच्या 20 पट कॅल्शियम आपल्याला त्याच्यातून मिळतं. आणि खूप सारे असे पदार्थ आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, त्यातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं. आणि त्याचबरोबर आपली जी मल्टीव्हिटॅमिन आहे त्यामध्ये तर चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे. आपल्या शेकमध्ये सुद्धा कॅल्शियम आपल्याला भरपूर मिळतं. त्यामुळे असं कोणी समजायचं नाही की दूध बंद केलं तर मला कॅल्शियम कुठून मिळणार. हे खूप सारे कॅल्शियमचे स्त्रोत आहेत की त्यातून आपल्याला कॅल्शियम चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. आणि आता जवळपास सगळ्यांचे डोळे उघडले असतील की मिल्क जे आहे, दूध का घ्यायचं नाही. आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की दूध अवॉइड करा. म्हणजे फक्त फॅट गेन होतं म्हणून दूध अवॉइड करायचं नाहीये. तर हे सगळे साईड इफेक्ट जे आहेत तर ते दुधामुळे होत असतात. आणि म्हणून आपण दूध जे आहे ते अवॉइड करायचं. तुम्हाला त्याला ऑप्शन सुद्धा देणार आहे मी पुन्हा. आता तिसरा जो पदार्थ आहे कोणता अवॉइड करायचा, जो व्हाईट विलन आहे तो म्हणजे सॉल्ट. आता ऍक्च्युली सॉल्टला विलन कसं म्हणायचं. सॉल्टची तर गरज आहे आपल्याला शरीराला, सोडियमची गरज आहे. पण मी इथं काय म्हटलंय, प्रोसेस्ड सॉल्ट. आपण जे जाहिराती वगैरे बघायचो ना की ऐसा सर्र से गिरता है, ये देखो ये नहीं गिरता, असे काहीतरी जाहिराती होती ती, मला आठवत नाही नेमकी. पण हे जे सर मीठ पडण्यासाठी किंवा त्याचं जे टेक्स्चर चांगलं होण्यासाठी, त्याचा व्हाईटनेस वाढवण्यासाठी त्या मिठावर खूप सारी प्रोसेस केली जाते. आणि हे प्रोसेस्ड सॉल्ट जे आहे त्या प्रोसेसच्या दरम्यान काही आवश्यक मिनरल्स सुद्धा त्यातून काढले जातात आणि काही केमिकल्स सुद्धा त्यात ऍड केले जातात. तर त्यामुळं प्रोसेस्ड सॉल्ट जे आहे तर ते टाळायचंय. त्याला ऑप्शन्स पुढे देत आहे मी. तर ते का टाळायचंय, आपल्याला सोडियम तर पाहिजे असतं, आपल्या शरीराची ती गरज आहे. रोज आपल्याला सोडियमची काही प्रमाणामध्ये आवश्यकता आहे. पण ते प्रोसेस फॉर्म मध्ये नाही घ्यायचंय आपण. तर ते नॅचरल फॉर्म मध्ये जर आपल्याला घेता आलं तर ते आपण प्रयत्न करायचा आहे. आता जे फास्ट फूड्स आहेत, पॅकेज्ड फूड्स आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सॉल्ट जे आहे ते ऍड केलेलं असतं. आणि आपण असं आपल्याला जरी वाटत नसेल की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मीठ आहे, परंतु त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं. कारण त्याची जी सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी सॉल्ट हे सुद्धा काम करत असतं. आणि म्हणून प्रोसेस्ड फूड जे आहे, फास्ट फूड जे आहे ते शक्यतो आपण टाळायचंय. आणि आपलं इंडियनच नाही तर पूर्ण जगभरामध्ये अशी टेंडन्सी आहे की आपल्या शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त मीठ खाल्लं जातं. जेवढ्या सोडियमची गरज आहे त्याच्या डबल सोडियम आपल्या आहारामधून आपल्याला मिळते. तर त्यामुळं मिठाचा इंटेक जो आहे तो थोडासा कमी करणं गरजेचं आहे. काहींना थोडस कमी वाटली की लगेच आपण वरून मीठ घेतो. भाजीमध्ये मीठ कमी वाटलं की लगेच वरून मीठ घेतो. तर ही सवय जी आहे ती थोडीशी चुकीची आहे. शक्यतो सवय लावायची आहे की थोडस कमीच मीठ आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. का असलं पाहिजे, तर जी आपल्या मिठाचा जेव्हा जास्त वापर आपण करतो, जास्त प्रमाणामध्ये सोडियम आणि पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये जातो, तर ते किडनीसाठी किडनीला डॅमेज करणार आहोत. कारण किडनीला जास्तीचं एक्सेसिव्ह जे सोडियम आहे तर त्याच्यासाठी किडनीला वर जास्त लोड येतो आणि त्यामुळं किडनीची हेल्थ जी आहे
ती तिथे खराब होऊ शकते. आणि त्यावेळी हाय बीपीचा सुद्धा प्रॉब्लेम तिथे होऊ शकतो आपल्याला. Yes. आता हाय सोडियम कशा कशामध्ये आहे, असे कोणते अन्न घटक आहेत, अन्न पदार्थ आहे की ज्याच्यामध्ये हाय सोडियम आहे आणि ते आपण अवॉइड करायला पाहिजे. तर व्हाईट ब्रेड, जो आपण ब्रेड बेकरीचा पदार्थ ब्रेड जो घेतो, तर त्यामध्ये सुद्धा सोडियमचं प्रमाण हे जास्त असतं. टोमॅटो केचप यामध्ये सोडियम जास्त असतं. पिझ्झा, बर्गर, सँडविच, प्रोसेस्ड चीज, सॉल्टेड नट्स यामध्ये सुद्धा सोडियम जास्त असतं. आपण अगदी मजेनी खारे जे खारे पदार्थ आपण घेत असतो, सॉल्टेड नट्स आपण घेत असतो, त्यामध्ये सुद्धा सोडियम जास्त असतं. त्यामुळं नट्स पासून जो फायदा मिळणार आहे आपल्याला, तो तर तो मिळतोच, पण त्याच्या सोबत हा साईड इफेक्ट पण आपल्याला त्यातून मिळतो की सोडियम आपल्या शरीरामध्ये जास्त जाते. पापड जे आहेत त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण हे जास्त असतं. पिकल्स विशेष करून जे आपण बाजारातून आणतो ते जे लोणचे आहेत त्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त असतं. चिप्स आणि वेफर्स इथे सुद्धा सोडियमचं प्रमाण जास्त आहे. नमकीन जे पदार्थ पॅकेट मध्ये मिळतात आपल्याला, बालाजीचे काय काय पदार्थ असतील, अजून कुठले कुठले, ते जे पॅकेट्स आपण आणतो, अगदी मुलांना बऱ्याच सवय असती आणि आपणच त्याला कारणीभूत असतो की हे घे 10 रुपये आणि तुला काय आणायचं ते आणून खा, पण त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात सोडियम हे आपल्या शरीरात जात असतं. नूडल्स जे आहेत, इन्स्टंट नूडल्स, 2 मिनिट में नूडल्स तयार, तर त्यामध्ये सुद्धा सोडियमचं प्रमाण खूप असतं. फूड पॅकेट्स जे आहेत त्यामध्ये असतं. फ्रेंच फ्राईज यामध्ये सुद्धा सोडियम जे आहे ते हाय लेवलला असतं. रेस्टॉरंट मधले जे सूप्स असतात, त्याचबरोबर रेडीमेड जे पॅकेट मिळतात ना इन्स्टंट सूप बनवण्यासाठी, त्यामध्ये सुद्धा सोडियमचं प्रमाण जास्त असतं. 2 मिनिटाची मॅगी, 2 मिनिट्स रेडी, मॅगी रेडी, त्यामध्ये सुद्धा सोडियमचं प्रमाण हे अति जास्त असतं. त्यामुळे हे पदार्थ सुद्धा आपण टाळायचे आहे आणि ते जर त्याचा इनटेक कमी करायचा आहे. मग आता जर हे प्रोसेस्ड मीठ म्हणजे आपण सध्या घरामध्ये जे वापरतोय, टाटा मिल्क वगैरे, काय टाटा सॉल्ट वगैरे, किंवा अजून कुठले कुठले असतील, मला कुठल्या ब्रँड बदनाम नाही करायचा, आयोडीन सॉल्ट वगैरे असतात. आयोडीन साठी आपण ते घेतो, परंतु ते कसे घातक आहेत आपल्या आरोग्यासाठी, जास्त प्रोसेस केलेले, तर ते आपण बघितले. मग त्याला अल्टरनेटिव्ह काय, तो ते मीठ खायचं नाही तर कुठलं मीठ खायचंय की जे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. रॉक सॉल्ट तेही आपल्याला बाजारात मिळतंय. हिमालयन पिंक सॉल्ट तेही चालेल, ब्लॅक सॉल्टही चालेल, आणि सेंधा नमक, सी सॉल्ट, जे सेंधा नमक. पूर्वी बघा खडे मीठ यायचं, हे जे पॅकेट मधलं मीठ यायच्या अगोदर, म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं खडे मीठ अगदी सुट्ट मिळायचं किलोवर वगैरे, दुकानदाराकडून ते गोणीमध्ये असायचं आणि ते खडे मीठ जे आहे त्याचा वापर केला जायचा. परंतु मग ते अशुद्ध असतं वगैरे म्हणून ते मागे पडलं. नंतर आपण प्रोसेस्ड मीठ घ्यायला लागलो. तर त्यामुळे आता थोडस पुन्हा मागे जाणं गरजेचं आहे, कारण तेच मीठ जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे आहे सेंधा नमक वगैरे, ते पण आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहे, तर तेही घ्यायला हरकत नाही. फक्त ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे तर त्यांनी काही प्रमाणामध्ये आयोडीन नमक सुद्धा ऍड करणं गरजेचं, की जे प्रोसेस्ड आहे. प्रोसेस्ड असलं तरी पण ज्यांना थायरॉइड आहे त्यांना त्याची गरज आहे. त्यामुळं 50% ते 50% हे म्हणजे कधी कधी ते प्रोसेस्ड सॉल्ट आणि कधी सेंधा नमक त्यांनी वापरायला हरकत नाही. आता चौथा विलन जो आहे याच्यावर आपण डिटेलमध्ये उद्या बोलणार आहोत. शुगर. शुगर, जास्त शुगर घेतल्यानंतर आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे म्हणजे आजच्या सेशन मध्ये कम्प्लीट होणार नाही. उद्याच्या याच्यामध्ये आपण अगदी डिटेलमध्ये फक्त उद्या शुगरवरच बोलणार आहोत. तर शुगर सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक आहे. ती कोणती शुगर घातक आहे, फळांमधून जी शुगर जाते ती कशी चांगली आहे, आणि जे क्रिस्टल शुगर आहे, पांढरी साखर, ती आरोग्यासाठी कशी घातक आहे आणि त्याला काय अल्टरनेटिव्ह आपण वापरायचे, तर ते सगळं डिटेलमध्ये उद्या बघणार आहोत. आणि बऱ्याचशा आजारांचं जे रूट कॉज आहे तर त्याचं कारणच आहे की जास्त प्रमाणामध्ये आपण शुगर इनटेक करतो, आणि त्यामुळं ती का टाळायची, तर ते आपण उद्या बघणार आहोत. आता लास्ट पार्ट कडे आलो आपण. आपला जो होमवर्क आहे किंवा आपलं हेल्दी लिव्हिंग रिच्युअल काय करायचंय, आपल्या लाईफस्टाईल मध्ये कसे चेंजेस करायचे आहेत आपण, तर मैदा जो आहे, मैदा किंवा गव्हाचं पीठ, गहू, याला रिप्लेस करायचं आहे ज्वारी, बाजरी किंवा जे काही वेगवेगळे मिलेट्स आहेत, राईस आहे, याने आपण ते रिप्लेस करायचंय. नाचणी असेल, रागी असेल, हे आपण त्याच्या ऐवजी घेऊ शकतो. त्यामुळं गव्हाचं प्रमाण कमी करायचंय, मैदा तर टोटली अवॉइड करा, आणि त्याच्या ऐवजी जे बाकीचे धान्य आहेत ते आपण घेऊ शकता. त्याचबरोबर मिल्क जे आहे, तर मिल्क
म्हणजे दूध दूध कसं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही ते आपण बघितलं आहे सायंटिफिक दृष्ट्या, ते का आपण घ्यायला नाही पाहिजे ते बघितलं. जर त्याच्या त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये आपण, म्हणजे आपल्याला जर खात्री असेल की अगदी गावरान गाईचं दूध, की जिला कुठलाही रासायनिक पद्धतीने वाढवलेला चारा खाऊ घातला जात नाही, नॅचरल पद्धतीने ती वाढतीये, अशा गाईचं जर तुम्हाला खात्री असेल तर अशा गाईचं दूध तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कोकोनट मिल्क, म्हणजे आपल्या नारळापासून सुद्धा दूध बनवतात, ते मिल्क सुद्धा बाजारामध्ये मिळतं आणि घरी सुद्धा आपण बनवू शकता. तेही तुम्ही त्याला रिप्लेसमेंट म्हणून घेऊ शकता. आणि सगळ्यात बेस्ट जर म्हणेल तर मी आपलं सोया मिल्क पण आहे, तेही आपण घेऊ शकता, जे की आपल्या शेकमध्ये असतं. शेकमेटचा तो एक अविभाज्य भाग आहे सोया मिल्क. त्याचबरोबर मीठ जे आहे, प्रोसेस्ड सॉल्ट, म्हणजे जे आपण सध्या आपण रोज जे खातोय अगदी सरळ पांढर शुभ्र मीठ, तर त्याला आपण रिप्लेस कसं करायचं, तर रॉक सॉल्ट किंवा सेंधा नमक त्याने आपण त्याला रिप्लेस करू शकता. त्याचबरोबर साखर जी आहे, साखरेऐवजी आपण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला गुळ घेऊ शकता, किंवा खजूर घेऊ शकता, किंवा मनुके घेऊ शकता. ती ती शुगरची जी आपली क्रेविंग आहे तिला रिप्लेस करण्यासाठी आपण अन्नपदार्थांमध्ये हे वापरू शकतो. तर येस, थँक्यू सो मच.